नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपल्या एपिसोडमधील विषय अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्या पालकांसाठी खूप गरजेचा असा विषय आहे. तो विषय कोणता? पालकांनी मुलांशी संवाद कसा साधावा. अगदी छोटा आणि सोपा विषय आहे. आपण काही गोष्टी आपल्या स्वतःमध्ये बदल केल्या तर नक्कीच आपल्या मुलांचं आणि आपलं नातं एकदम घट्ट तयार होईल आणि मुलं आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगू शकतील. सगळ्या पालकांची हीच तक्रार असते की माझं मूल मला काहीही सांगत नाही. आमची मुलं थोडी मोठी झाली की आमच्यापासून काही गोष्टी लपवायला लागतात, खोटं बोलायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपण मुलांना कुठलीही गोष्ट सांगतो ती सांगत नाही, आदेश दिला जातो आणि तो आदेश दिल्यामुळं त्या गोष्टी मुलांना रुचत नाही. आपण कधी हा विचार केलाय का हो की असं का होतं? आपण ज्यावेळेस मुलांशी संवाद साधतो म्हणजे संवादाच्या नावाखाली फक्त त्यांना आदेश देणं चालू असतं. त्यामुळं आज आपण असे 3 उपाय पाहणार आहोत की ज्यामुळं आपली मुलं आपल्याशी मोकळेपणानं बोलतील आणि कुठलीही गोष्ट लपवणार नाहीत, ज्यामुळं तुमचं आणि मुलांचं नातं एकदम घट्ट तयार होईल. हे समजून घेण्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण समजून घेऊया. मी आता एक तुम्हाला उदाहरण देते, तुमचंच उदाहरण देते. समजा तुम्ही ऑफिसला गेलेला आहात, ऑफिसहून घरी माघारी आलेला आहात आणि नुकतंच आलायत आणि तुम्हाला तुमच्या बॉसचा फोन येतोय आणि तुमचा बॉस तुम्हाला ह्या शब्दामध्ये बोलतोय की काय तू आज मी तुला हे काम सांगितलं होतं, मी तुला ही फाईल सबमिट करायला सांगितली होती, ती काम तू व्यवस्थित सबमिट केलेलं नाही, कधीच तुझं काम अपडेट नसतं. आणि तुमच्याच कलिगचं उदाहरण तुम्हाला त्यावेळेस दिलं जातं, त्याची प्रत्येक फाईल अपडेट असते आणि त्याचं काम एकदम व्यवस्थित असतं. तुला ते कधीच जमत नाही, मी प्रत्येक वेळेस तुला सांगत असतो पण तुझ्याकडून अजून एकदाही हे काम झालेलं नाही. असं ज्यावेळेस आपल्याला आपले बॉस बोलत असतात त्यावेळेस आपल्याला खूप राग येतो, प्रचंड राग येतो आणि आपण अशा व्यक्तीशी बोलायला टाळतो किंवा संवाद साधायला सुद्धा टाळतो. हे झालं तुमच्या ऑफिसमधलं उदाहरण. पण त्याच पद्धतीनं आपण ऑफिसमधून घरी आलेलो आहोत आणि आपलीच घरातली एखादी मोठी व्यक्ती, जसं की तुमचेच वडील किंवा जे कोणी मोठी व्यक्ती असेल ते तुम्हाला बोलायला लागतात. नाही तू आजपर्यंत स्वतःचं घर घेतलंय ना गाडी घेतलीये, नुसता कर्जाचा डोंगर तुझा वाढत चाललेला आहे. आणि पुन्हा तुमच्याच मित्राचं उदाहरण दिलं जातं आणि सांगितलं जातं, बघ तुझा तो मित्र आत्ता त्याचा आज किती मोठा बंगला आहे आणि त्याच्या घरापुढं बघ 2 4 व्हीलर लागलेले आहेत. ह्या पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला आपलेच नातेवाईक बोलतात त्यावेळेस आपल्या मनावर काय परिणाम होतो? हेच हेच याच सगळ्या गोष्टी न कळतपणे आपण आपल्याच मुलांच्या बाबतीत करत आलेलो आहोत आणि त्यामुळंच आपण आपल्या मुलांना व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्याशी सुसंवाद साधत नाही आणि त्याचा परिणाम आपलीच मुलं आपल्याशी अबोल झालेली आहेत. ती आपल्याला कुठलीही गोष्ट सांगत नाहीत आणि आपल्यापासून काही गोष्टी लपवायला लागलेली आहेत. चला मग त्यासाठी आपण अगदी छोटे उपाय पाहूयात आणि ते तुम्ही आजपासूनच घरी करू शकता, जेणे की तुमच्या मुलांमध्ये नक्कीच फरक पडेल आणि तुमचं आणि मुलांचं नातं अगदी घट्ट तयार होईल. चला मग आपण ते 3 उपाय बघूयात. पहिला आपला प्रॅक्टिकल उपाय कोणता? ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे मनापासून ऐका. म्हणजे कसं असतं ना, ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतात किंवा खेळून घरी येतात त्यावेळेस त्यांना खूप काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं. त्यावेळेस आपण काय करतो, त्यांचं बोलणं टाळतो, ऐकायला टाळतो. आपण आपल्याच नादात असतो. त्यामुळं जेव्हा मुलं तुम्हाला काही गोष्टी सांगायला येतील तेव्हा तुम्ही मोबाईल बघत असाल तर 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा. तुम्ही टीव्ही बघत असाल 5 मिनिटं टीव्ही बंद करा किंवा तुम्ही कोणतंही घरामध्ये काम करत असाल तर ते 5 मिनिटासाठी तुम्ही त्या मुलांसाठी काम बाजूला ठेवू शकता. काम बाजूला ठेवा आणि मुलांचं मनापासून सगळं ऐकून घ्या. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ते ऐकून घ्या. बघा मुलांना सुद्धा वाटेल की माझ्या आईबाबांना मी आणि माझे विचार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं ते तुमच्याशी बोलायला लागतील, बोलायला बघतील आणि आपलं ऐकून घेतायत म्हटल्यावर त्यांची बोलण्याची ही सगळी पद्धत वाढत जाईल आणि तुमचं आणि त्याचं नातं नक्कीच घट्ट तयार होईल. करून बघा, नक्की फरक पडेल. आता उपाय दुसरा, प्रश्न विचारण्याची पद्धत बदला आणि प्रश्न विचारू द्या. आता हे काय, आपण मुलांना ज्यावेळेस ती शाळेतून घरी येतात किंवा खेळून दमून येतात त्यावेळेस आपण त्यांना नेहमीच रोजचेच प्रश्न विचारतो. हातपाय धुतले का? बॅग नीट ठेवली का? आज शाळेत काय शिकवलं? अभ्यास केला का?
हे नेहमीचे प्रश्न त्यांना अगदी कंटाळवाणे वाटतात. त्यामुळं मुलांना रंजक असे प्रश्न विचारा. जसं की तुला आजचा कोणता तास खूप छान वाटला किंवा कोणत्या तासाला जास्त मजा आली? आज शाळेमध्ये काय झालं? नवीन काय काय घडलं? किंवा कोणती चुकीची गोष्ट घडली? किंवा असं सुद्धा विचारू शकता की आज तू कोणासोबत डबा खाल्ला? तुझ्या आवडीचं कुणी काय आणलं होतं का? हे असे तुम्ही प्रश्न विचारू शकता. जेणे की मुलांना सुद्धा ते खूप छान वाटतील आणि मुलांना ते विचार करायला लावतील आणि त्यामुळं त्यांना तुमच्याशी बोलायला सुद्धा खूप आवडेल. त्याच पद्धतीनं मुलांना अनेक प्रश्न पडतात. त्यांना खूप कुतूहल असतं, की हे कसं आहे? ते का आहे? हे असं का असतं? ह्या सगळ्या ज्यावेळेस ते प्रश्न विचारतात, त्यावेळेस त्यांचं कुतूहल असतं, ते त्यांना प्रश्न विचारायला भाग पाडत असतं आणि त्यामुळं ते प्रश्न आपल्याला ही उत्तरं कोणाकडून मिळतील? अगदीच पालकांकडून किंवा शिक्षकांकडून. त्यामुळं ते आपल्या जवळचं कोण आहे? आधी पालक. त्याच्यामुळं ते आई-बाबांना हे सगळे प्रश्न विचारतात. त्यावेळेस मुलांना हे प्रश्न विचारू द्या, जेणे की त्यांचंही कुतूहल वाढेल आणि त्यांना प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळं ते तुमच्याशी नक्कीच बोलतील. जरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, तर त्यांना सांगा, की "मला सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. तुला कसं काय हा प्रश्न पडला? ठीक आहे, तरी पण मी स्वतः ह्यावर विचार करतो आणि तुला योग्य ते नक्की उत्तर देतो." हे त्याला एक आश्वासन द्या, खात्री द्या, की मी तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन. त्यामुळं मुलांनाही ह्या गोष्टीची आवड निर्माण होईल आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतील, त्यातून तुमचा संवाद वाढेल आणि मुलं तुमच्याशी बोलायला लागतील. नक्कीच हा उपाय करून बघा. तुमच्यामध्येही फरक पडेल आणि मुलांमध्येही फरक पडेल आणि तुमचं नातंही घट्ट तयार होईल. आता तिसरा उपाय कोणता? नो जजमेंट झोन तयार करा. म्हणजे आपल्या मुलांना ह्या गोष्टीची खात्री द्या, की बाळा, जर का भविष्यामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा घरामध्ये कुठेही असू देत तुझ्याकडून एखादी चूक झाली, तर तू नक्की मला सांगू शकतोस किंवा नक्की मला सांगू शकतेस. मी नक्की तुझं ऐकून घेईन. तुझ्यावर ओरडणार नाही. त्यामुळं तू मला फक्त सांग. कारण कसं होतं ना, ज्यावेळेस मुलांना ही गोष्ट लक्षात येते, की आपली ही चूक समजा आपण आपल्या आई-बाबांना सांगितली, तर आपल्याला नक्कीच मार भेटेल किंवा ते मला ओरडतील. ह्या भीतीनंच मुलं 80% ते 90% मुलं सांगत नाहीत आणि ती गोष्ट लपवायला लागतात. त्याच्यामुळे जर का तुम्ही ह्या ठिकाणी खात्री दिली, विश्वास दिला, की तुला मी मारणार नाही किंवा ओरडणार नाही, तेव्हा मुलं स्वतःहून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतील आणि कुठलीही गोष्ट लपवणार नाहीत आणि तुमचं त्यावेळेस एक वेगळंच नातं, मैत्रीचं नातं त्या ठिकाणी तयार होईल. पालकांनो, संवाद म्हणजे फक्त पालकांनी सांगणं आणि मुलांनी ते ऐकून घेणं एवढंच नसतं. संवाद म्हणजे मुलांच्याही मनातील भावना, त्यांची सुखदुःख समजून घेणं ह्या गोष्टीसुद्धा असतात. त्यामुळं पालकांनो, मुलांचे बॉस बनण्यापेक्षा त्यांचे सुखदुःख समजून घेणारे मित्र बना. नक्कीच सगळ्या गोष्टी एकदम छान आणि व्यवस्थित होतील आणि तुमचं आणि मुलांमधलं नातं अगदीच घट्ट तयार होईल. तुम्ही तुमच्या मुलांशी किती वेळ गप्पा मारता हे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. गरजू पालकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.